जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज। कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाण्याची अजितदादांनी वर्तवली शक्यता। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांच्या आरोपाला महत्त्व देत नाही, निधीबाबत केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ठाम। मुंबईमध्ये नव्या राजकीय समीकरणांचे संकेत, ठाकरे पवार मनसे डावे पक्ष एकत्र येणार। संजय राऊत यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, सेना मनसेला एकत्र येण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, राऊतांची पोस्ट। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट, वरळी डोम इथे 7,500 अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद। आमचे राष्ट्रवादीसोबत कोणतेही हेवेदावे नाहीत, ताकद आणि कुवत ही जनता ठरवणार, आम्ही कोणताही आकांड तांडव करणार नाही, उद्योग मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यात दिलजमाई, अनेक वर्षांनंतर दोन्ही नेते एकाच मंचावर, आम्ही एकत्र आलो याचं काही लोकांना दुःख होईल, दानवेंचं नाव न घेता अर्जुन खोतकरांना टोला। अकलूजच्या आदर्श राजकारणाची वाट लागली, बँका, पतसंस्था, जमिनी आणि कोंबड्याही विकून खाल्ल्या, मंत्री जयकुमार गोरेंचं विजयसिंह मोहिते पाटलांवर टीकास्त्र। हर्षवर्धन सपकाळांकडून मुख्यमंत्र्यांचा दरिंदा असा उल्लेख, सपकाळांविरोधात भाजप आक्रमक, अपशब्द काढल्यास काळं फासायला घाबरणार नाही, प्रसाद लाड यांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर, नगर परिषदेच्या प्रचारासाठी शिंदे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट आणि मोहोळमध्ये जाहीर सभा पार पडणार। मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईच्या दिशेनं रवाना, नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार, नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करणार। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप। डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा वरळी पोलीस ठाण्यात।